सोनपेठमध्ये शेतकऱ्याच्या शक्तिपीठाच्या महामार्गानिमित्त आज तुम्ही सर्व शेतकऱ्याला बोलवून ह्या ठिकाणी जे मार्गदर्शन केलं, तर काय निश्चित ह्याचा तोडगा निघणार आहे, काय सांगाल? महाराष्ट्र राज्य सरकार आणि या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग यासाठी ज्या प्रकारची दडपशाही करू पाहत आहे आणि जो अत्यंत अशास्त्रीय आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारा महामार्ग या ठिकाणी लादला जात आहे, या महामार्गाला शेतकऱ्यांचा ठामपणे विरोध आहे. सरकार या शक्तिपीठ महामार्गाकरता जो काही जमीन अधिग्रहित करण्याचा प्रयत्न करेल ते प्रत्येक पातळीवरती त्याला विरोध करून सर्व पद्धतीनं हा प्रकल्प हाणून पाडण्यात येईल. कारण ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश हे अदानीसारख्या कॉर्पोरेटला खाणीमधला नैसर्गिक साधन संपत्ती बंदरांमध्ये पोचवणं हा उद्देश त्याच्या पाठीमागं आहे. जो शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारचा कामाचा नाही. या शक्तिपीठ महामार्गामध्ये 1 किलोमीटरला 117 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. एवढ्या पैशामध्ये चांदीचे रॉड आणि सोन्याची गिट्टी टाकली तरी पैसे उरतील, एवढं बजेट त्याच्यावरती टाकलं आहे. कंत्राटदारांच्या माध्यमातून निवडणुकीचा चंदा गोळा करणं हा या ठिकाणची फडणवीस सरकारचा उद्देश आहे. या प्रकल्पामध्ये जी जमीन संपादित करण्याकरता अधिसूचना सरकार जे काढतंय, यामध्ये कवडीमोल भावानं शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा या पाठीमागचा उद्देश आहे. वास्तविक पाहता या प्रकल्पामुळं महाराष्ट्रातले जेवढे महत्त्वाचे सिंचन प्रकल्प आहेत, या सर्व प्रकल्पाचे कालवे यामध्ये तोडण्यात येणार आहे. महाराष्ट्रामधल्या भूगर्भातील पाण्याची पातळी या रस्त्यामुळं आणखी जास्त खालावणार आहे. पर्यावरणावरती विनाशकारी अशा प्रकारचं संकट या महामार्गामुळे निर्माण होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन हे कायमचं या प्रकल्पामुळे नष्ट होणार आहे. अशा या महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्या, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या, पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांना लूट करण्याचा परवाना देणारा शक्तिपीठ महामार्ग हा तात्काळ रद्द झाला पाहिजे. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी विविध संघटनांच्या एकजुटीच्या जोरावरती या ठिकाणी 18 तारखेला पंढरपूर या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठसह सर्व तालुक्यातील शेतकरी हे या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं, जवळपास हजाराच्या संख्येनं यामध्ये सहभागी होण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि यामध्ये हा शक्तिपीठ महामार्ग विरोधी लढा सातत्यानं पुढं चालवणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट असताना सरकार दुष्काळाच्या उपाययोजनेकरता पैसे खर्च करायला तयार नाही आणि शक्तिपीठासाठी लाखभर कोटी रुपये खर्चाची तयारी दाखवत आहे. हेच या सरकारचं नीती आणि धोरण हे या ठिकाणी स्पष्ट करतं आहे. शेतकरी द्वेष्ट्या आणि श्रमिक द्वेष्ट्या या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा आम्ही पुढे चालवणार, हाच या ठिकाणी निर्धार आहे. धन्यवाद. सर, पाहिलं तर पंढरपूरच्या नगरीमध्ये जे काही आमदार रोहित पवार असतील त्या ठिकाणी ते उपोषणास अन्नत्याग त्यांनी केला होता शेतकऱ्याबद्दल. त्या ठिकाणी पण तुम्ही त्यांना पाठिंबा म्हणून गेला होता, त्यांना पाठिंबा तुम्ही दर्शवला होता. पण तरी पण आहे ना, आमदार रोहित पवार ह्यांच्याकडे काही सरकारनं तेवढं काही लक्ष दिलं नव्हतं. आणि आता जे तुमचा जे उद्याच्याला जे मेळावा आहे त्यामध्ये सरकारचं लक्ष लागेल का? मुख्य गोष्ट जी आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या एकजुटीचं एक घोषणा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी ही विठ्ठलाच्या दरबारामध्ये शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या वारकऱ्यांची ही एक आगळी वेगळी दिंडी त्या ठिकाणी पोचणार आहे. सरकार या ठिकाणी ज्या प्रकारे निर्दय पद्धतीनं एक शेतकरी विरोधी भूमिका राबवत आहे, त्याबद्दल वेळीच जर सरकार जागं झालं नाही तर शेतकऱ्यांचा असंतोषाच्या ज्वालामुखी यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कमी लेखण्याचं काम, त्यांच्या असंतोषाबद्दल उपेक्षा आणि तुच्छता दर्शवण्याचं काम हे भाजप सरकारनं करता कामा नये. या देशामधल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आंदोलनातून एक इतिहास घडवलेला आहे. सत्ता कितीही मगरूर असू द्या, सत्ता कितीही दडपशाही करणारी असू द्या, एकदा शेतकऱ्यांनी जिद्द धरली
त्या जिद्दीपुढं सरकारला वाकावंच लागेल आणि ह्याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा या शक्तिपीठ महामार्गाच्या लढ्यातून शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही, हाच निर्धार आहे.